नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण भारतीय राजघटनेतील आणीबाणी या विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, ती म्हणजे आपल्या जीवनाशी रिलेटेड आणीबाणी आपण कशी करू शकतो. तर समजा एखाद्या कुटुंबात काही मेडिकल इमर्जन्सी आली, अचानक घरातल्या कर्त्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचे दोन्हीच्या दोन्ही पाय तुटले समजा. आणि तर मग त्यावेळेस आपल्या घरातल्या कुटुंबातले जेवढे कोणी कमावते व्यक्ती असतात ते एकत्र येतात आणि काय म्हणतात की जे बी खर्च लागेल ते आपण पाहून घेऊ, पण पहिले हे ऑपरेशन झालं पाहिजे. त्यामुळं कसं सुरुवात होते, तर एकजुटीने सुरुवात होते. हाच प्रकार म्हणजे आणीबाणीचा प्रकार. ज्यावेळेस आपल्या देशाच्या सुरक्षिततेला त्याचबरोबर आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला काही अडचण येते, त्यावेळेस राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करत असतात. ही आणीबाणी 3 प्रकारची आहे: राष्ट्रीय आणीबाणी, त्याचबरोबर राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी. ह्या 3 प्रकारामध्ये एक कलम तुम्हाला ॲडिशनल दिसेल, जे की 365 आहे. यानुसार काय होते, तर केंद्राचे निर्देश न पाळल्यामुळं राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करत असतात. चला तर मग त्याचा सविस्तर अभ्यास करूया. आणीबाणी ही आपल्या भारतीय राजघटनेत भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 मध्ये आहे आणि ही आपण जर्मनीच्या राजघटनेकडून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्या 1935च्या कायद्यामध्ये सुद्धा आणीबाणी हा टॉपिक होता. आणीबाणी का लावली जाते, तर ज्यावेळेस आपल्या देशात एकता, अखंडता आणि सुरक्षतेला धोका निर्माण झाला असं वाटलं, त्या काळामध्ये आपले संघराज्यात्मक स्वरूप बदलून एकात्म बनते. म्हणजेच काय, राज्याची सत्ता ही सर्व केंद्राकडे एकवटली जाते आणि केंद्र हा आपल्या देशातील कुठल्याही भागावर निर्णय घेण्यास रेडी असतं. आता कलम 352 हे नेमकं काय आहे आपण व्यवस्थित पाहूया. 352 राष्ट्रीय आणीबाणी हे तेव्हाच लागू होतं जेव्हा पूर्ण देशावर खूप मोठं संकट येतं. जर दुसऱ्या देशासोबत युद्ध सुरू झालं आणि परकीय आक्रमण झालं किंवा देशातील लोकांनी सशस्त्र उठाव केला, तर ही आणीबाणी लागू होते. हे देशाचे राष्ट्रपती जाहीर करतात 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, आणि त्यांना मंत्रिमंडळानं लेखी म्हणजे लिहून दिलं पाहिजे की राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करा म्हणून. मग याला मान्यता संसदेच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा 1 महिन्याच्या आत होकार दिला पाहिजे. त्याचबरोबर एकदा मान्यता मिळाली की 6 महिने ही आणीबाणी चालू राहते. जर संकट संपले नाही तर 6 महिने करून अशी आणीबाणी कितीही वेळा वाढविता येते. याचा ठराव किंवा विधेयक पास करण्यासाठी विशेष बहुमत लागते, म्हणजे जास्तीत जास्त मंत्र्यांचा होकार लागतो. त्याचबरोबर ही आणीबाणी बंद करण्याचा अधिकार केवळ लोकसभेला आहे. आता आपल्याला येथे फसवू शकतात, कारण राष्ट्रीय आणीबाणी कोण संपवू शकतं, तर 352 अंतर्गत फक्त आणि फक्त लोकसभा हे संपुष्टात आणू शकते आणि तेही साध्या बहुमताने. राष्ट्रपतीला बंधनकारक आहे की साध्या बहुमताने ही आणीबाणी लोकसभेत संपवली जाते. यानंतर आपण 356 हे कलम अभ्यासूया. 356 कलमांतर्गत राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. त्याचबरोबर याच कलमाबरोबर दुसरे एक कलम आहे राष्ट्रपती राजवट लागू करायचं, ते कलम आहे 365. आता 365 कलमामध्ये काय आहे, तर जर केंद्राचे काही निर्णय जर राज्य ऐकत नसेल तर 365 कलमांतर्गत राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. आता 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट ही संपूर्ण देशात नाही तर एखाद्या ठराविक भागात ही लागू होऊ शकते. जसं की आता सध्याला मिझोराममध्ये ही राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. जर एखाद्या राज्यातील सरकार किंवा संविधानाप्रमाणे नियम करत नसेल
किंवा घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यासारखं किंवा केंद्राने मुख्य सरकारने म्हणजे केंद्र म्हणजे कोण तर मुख्य सरकारने दिलेले आदेश जर पाळत नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू होती. मग याची राष्ट्रपती राजवट लागू होण्याची घोषणा कोण करतं तर स्वतः राष्ट्रपती ही राष्ट्रपती राजवट लागू झाल्याची घोषणा करतात. मग या राष्ट्रपती राजवटीला संसदेत मान्यता मिळवण्यासाठी 2 महिने कालावधी असतो. ही सुद्धा एका वेळी 6 महिन्यासाठी वाढविता येते, पण ही जास्तीत जास्त ठेवता येत नाही. जास्तीत जास्त 3च वर्षासाठी ही राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. याला पास करण्यासाठी साधे बहुमत लागत असते. म्हणजे काय तर अर्ध्याहून जास्त लोकांनी हो म्हटलं पाहिजे. मग ही समाप्ती कोण करतं राष्ट्रपती राजवट तर ही समाप्ती फक्त आणि फक्त राष्ट्रपती ही राष्ट्रपती राजवट बंद करू शकतात. त्याला आपण राज्य राजवट किंवा राज्य आणीबाणी सुद्धा म्हणू शकतो. ती 356 त्याचबरोबर 365 अंतर्गत येते. यानंतर आर्थिक आणीबाणी कलम 360 ही आणीबाणी पैशाशी संबंधित आहे किंवा ज्यावेळेस आपल्या देशावर पैशाचं संकट येतो. सुदैवाने आजपर्यंत आपल्या भारतावर एकदाही 360 लागू करण्याची बारी आली नाही आणि पैशाचं संकट उभं राहिलं नाही. जर भारताची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली किंवा पैशाची खूपच चणचण भासली तेव्हा ही आर्थिक आणीबाणी जाहीर करतात. 360 अंतर्गत कोण जाहीर करतं तर राष्ट्रपती जाहीर करतात. याला सुद्धा संसदेत 2 महिन्याच्या आत मान्यता मिळाली पाहिजे. एकदा का ही आणीबाणी लागली की ती वाढविण्यासाठी पुन्हा संसदेची मान्यतेची गरज नसते. यासाठी कोणतीही महत्तम किंवा जास्तीत जास्त वेळ ठरवली नाही. कशासाठी 360 कलमांतर्गतच्या आणीबाणीसाठी. याला पास करण्यासाठी पण साधे बहुमत लागते. त्याचबरोबर ही आणीबाणी संपली किंवा ही आणीबाणी समाप्त अशी सूचना फक्त आणि फक्त राष्ट्रपतीच देऊ शकतात. म्हणजे आर्थिक आणीबाणी त्याचबरोबर राष्ट्रीय आणीबाणी त्यालाच आपण राज्य आणीबाणी म्हणू शकतो. ह्या दोन्ही आणीबाणी राष्ट्रपती जाहीर करतात. त्याचबरोबर ते राष्ट्रपतीच समाप्त करतात. पण राष्ट्रीय आणीबाणी 352 अंतर्गत जी आणीबाणी लागते तिला मात्र समाप्त करू शकते. आता शेवटी आपण एक किती वेळा आपल्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागलेली आहे ते पाहून घेऊ व त्यानंतर एक क्विक रिव्हिजन करून घेऊ आणीबाणीच्या 3ही कलमाचं. आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागलेली आहे. पहिली म्हणजे 26 ऑक्टोबर 1962ला ज्यावेळेस चीन आणि भारत यांचं युद्ध झालं होतं. चीन हा परकीय देश असल्यामुळं आपण याला परकीय आक्रमण म्हणू शकतो. त्याचबरोबर 3 डिसेंबर 1971ला पाकिस्तान युद्ध झाल्यावर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली होती आणि 25 जून 1975ला अंतर्गत शांततेच्या कारणावरून इंदिरा गांधींनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली होती आणि ह्या अंतर्गत शब्दामुळंच खूप मोठी अडचण निर्माण होऊ लागली भारतीय सार्वभौमत्वाला. म्हणून हा शब्द 44वी घटनादुरुस्ती केली आणि सशस्त्र उठाव हा शब्द ॲड करण्यात आला. आता शेवटी एकदम कलरफुल असं रिकॅप. 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणीनुसार 3 आधार लावता येतात आपल्याला. युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव झाला तरच आपल्याला ही राष्ट्रीय आणीबाणी 352 अंतर्गत लागू करता येते. याची घोषणा राष्ट्रपती करतात. पण मंत्रिमंडळाचे तसं लेखी निवेदन त्यांच्यापाशी पाहिजे. ही घोषणेला मान्यता 1 महिन्याच्या आत दोन्ही सभागृहात मिळणे आवश्यक आहे. याचा कालावधी दोन्ही सदनात एका वेळी 6 महिने वाढविता येतो. असे कितीही वेळा करता येतात. त्याचबरोबर याला विशेष बहुमत दोन्ही सभागृहात पास करावं लागतं विशेष बहुमतानं आणि याची समाप्ती केवळ लोकसभाच करू शकते. कशाची 352 अंतर्गतची राष्ट्रीय आणीबाणी.
यानंतर दुसरं आणि महत्त्वाची राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट. आता राष्ट्रपती राजवट ही 356 त्याचबरोबर 365 या कलमांतर्गत या चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर 365 हे कलम जर केंद्रीय निर्देशाचे पालन न केल्यास, म्हणजे काय, तर जर आपलं जे संविधान आहे त्या संविधानानुसार जर एखाद्या राज्यामध्ये काही अन्यायकारक किंवा हुकुमशाही चालत असेल त्यावेळेस राष्ट्रपती राजवट 365 अंतर्गत लागू करतात आणि आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले अधिकार प्राप्त करून देत असतात. याबद्दल एवढी माहिती तुम्ही एकदम सटीकपणे लक्षात ठेवा. त्यानंतर 356 आपण सविस्तर अभ्यास होता. ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट 356 अंतर्गत लागते त्यावेळेस 2 कारणे असतात. एक तर घटनात्मक यंत्रणा कोसळलेली असते किंवा घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरलेली असते. मग हिची घोषणा राष्ट्रपती करतात ऑबियस. मग या घोषणेला मान्यता देण्यासाठी 2 महिन्यामध्ये दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मान्य व्हावं लागतं. याचा कालावधी एका वेळी 6 महिन्यापेक्षा अधिक वाढविता येत नाही, पण जास्तीत जास्त 3 वर्षच या राष्ट्रीय राजवटीचा किंवा राष्ट्रपती राजवटीचा कालावधी असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. राष्ट्रपती राजवट किंवा राष्ट्रीय आणीबाणी 356 ह्या कलमामध्ये राष्ट्रीय राजवट ही 3च वर्ष चालते. त्यानंतर ही साध्या बहुमताने मान्यता भेटते. त्याचबरोबर हिची समाप्ती केवळ राष्ट्रपती करत असतात. यानंतर सगळ्यात शेवटची पण महत्त्वाची आर्थिक आणीबाणी जी की 360 कलमांतर्गत येते. भारताचे आर्थिक स्थैर्य जेव्हा आपल्या देशाचं आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात येते त्यावेळेस 360 अंतर्गत ही आणीबाणी लागू होते. या आणीबाणीमध्ये 2 महिन्याच्या आत ही आणीबाणी सभागृहामार्फत मान्यता घ्यावी लागते आणि संसदेच्या मान्यतेची या आणीबाणीला कुठलीही गरज नसते. त्याचबरोबर ही आणीबाणी साध्या बहुमताने दोन्ही सदनामध्ये मान्य करावी लागते. त्याचबरोबर केवळ राष्ट्रपतीच ही आणीबाणी बंद करू शकतात. लक्षात ठेवायचं म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी सर्वात व्यापक असते तर राष्ट्रपती राजवट ही राज्यापुरती मर्यादित असते आणि आर्थिक आणीबाणी ज्यावेळेस आपल्या देशाचं आर्थिक स्थैर्य धोक्यात येतं त्यावेळेस लागू करायची आणीबाणी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.